नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण या ट्विस्टमध्ये आता आपण असं बघणार आहे की आता आरोहीला खूप मोठ्या संकटातून म्हणजे गुंडांच्या तावडीतून रेवा तर वाचवते, परंतु आता आरोही आपल्या रमा आणि अक्षयला जे काही भयानक सत्य सांगत आहे की रेवा ही सुपर वुमन आहे आणि ते आता आरोहीचा जीव वाचल्यानंतर मात्र आता इतक्या मोठ्या संकटातून आता रेवा ही जखमी झालेली असते आणि आता रमा ही धावतच जाते आणि रेवाचे विषय असणारे तिचे सगळे काही गैरसमज आहे तर ते गैरसमज दूर होतात आणि रेवाला मात्र आता ती घट्ट मिठी मारते आणि रेवाला असं काहीतरी भयानक सत्य मात्र रमा सांगत आहे. परंतु हे सत्य ऐकल्यानंतर आता अक्षयचा गैरसमज रेवाच्या बाबतीत जो काही आहे तो अजून सुद्धा दूर झालेला नसतो, तर रमाला दूर ढकलतो. तेव्हा आता नक्की आता रमा आणि रेवा या दोघे एकत्र आलेल्या आहेत आणि अक्षयचा जे काही गैरसमज आहे, जे काही मन जिंकायचं आहे, तर ते मात्र आता हे काय होणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, रेवा आता आपल्या आरोहीला आपल्या जीवाची पर्वा न करता ह्या संकटातून कसं वाचवणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा जबरदस्त व्हिडिओ आहे, तो बघायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो, हे बघा, आता आरोहीला किडनॅप कोणी केलेला आहे तर ते आबीच्या त्या गुंडांनी. आबीने त्या लोकांचे पैसे घेतलेले असतात आणि ती गुंड वारंवार मात्र आबीला धमक्या देत असतात. परंतु आता आरोहीलाच बिचारीला आता ह्या संकटामध्ये ती अडकलेली असते. कारण आता आरोही जेव्हा या संकटामध्ये अडकते तर आता पार्थ, आर्था आणि तारा ह्या तिघांना मात्र आता आरोहीने घरामध्ये थांबून ठेवलेला आहे. काही ना काही गेम खेळण्याचा अगदी कारण बनवून त्या तिघांनाही घरामध्ये तो ठेवतो. परंतु आरोही रमा आणि अक्षयच्या सोबत असल्यामुळे आरोहीला कोणीच काही करू शकत नाही असं अभिला वाटत असतं. आरोही लवकरात लवकर घरी येईल असे त्याला वाटते, म्हणून तो मात्र ह्या तिघांना घरातच ठेवतो आणि ह्या गुंडांनी मात्र आता अभिला धमकावलेला आहे, म्हणून गुंड आता आरोहीच्या मागावर असतात. परंतु आता रेवा आणि आरोही ह्या दोघींची एक घट्ट अशी मैत्री जमलेली असते. जेव्हा त्या दुकानामध्ये त्या जातात आणि त्या दुकानामध्ये आता रेवाची जी चप्पल तुटलेली आहे तर ती चप्पल तुटलेली मात्र आता कशी म्हणजे ॲडजस्ट ह्या आरोहीने करून दिलेली असते. मस्त पिन आता चप्पलला लावून देऊन आरोहीने रेवाची खूप मदत केलेली आहे आणि ती गोंडस आरोही बघून आता रेवाचा खरंच त्या आरोहीमध्ये खूप जीव अडकलेला असतो. तिला ती इतकी आवडलेली असते. क्युटल गर्ल नेमकं आहे तरी कोण आणि ती आपल्याला न सांगता कुठे गेली, कारण रेवा फोनवर बोलत असते. आरोहीचा काही आता म्हणजे थांबून थांबून ती वैतागलेली असते, तरी सुद्धा रेवाचा काही फोन संपत नसतो. आरोही डोक्याला हात लावते आणि शेवटी वैतागून आता आई बाबा आपली वाट पाहत असतील म्हणून ती आता तिथून जाते. पण त्याच वेळेस मात्र ते गुंड आरोहीला उचलतात आणि हे रेवाने पाहिलेलं असतं. रेवाने बघितल्यानंतर रेवा डायरेक्ट आपल्या गाडीमध्ये बसते, कारण त्या मुलीचं नाव नक्की काय आहे हे तिला माहिती नसतं, म्हणून ती आता मुली मुली करत असते आणि तिला सोडा सोडा असे त्या गुंडांना म्हणते. पण ते गुंड काही न ऐकता आरोहीला घेऊन गाडीतून निघून जातात आणि आता रेवा त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीच्या मागे येत असते. परंतु आता त्या क्षणाला रमा आणि अक्षयही रडत आहे. आरोहीला कोणी उचलून नेले माहिती नसतं. आरोही कुठे गायब झाली, परंतु रेवा मात्र आता कुठे जात आहे, म्हणून रेवाच्या गाडीचा पाठलाग करत रमा आणि अक्षय सुद्धा आता त्या गाडीच्या रेवाच्या मागे आलेले आहे. आणि आता रमा आणि अक्षय यांचा असा गैरसमज झालेला आहे की रेवानेच मात्र आता आपल्या आरोहीला उचललेला आहे आणि ती गाडीतून घेऊन आता आरोहीला कुठेतरी जात आहे असा रमा आणि अक्षयचा गैरसमज झालेला आहे. रमा मात्र आता खूप रडत असते. आरोहीला काही झालं तर नसेल ना, आरोही कुठे असेल म्हणून रमाचा जीव पूर्णपणे आरोहीत गुंतलेला असतो. अक्षय म्हणतो की हे बघ, तू काही काळजी करू नकोस, आपण दोघं आहोत ना, आणि हे बघ रमा, तू सुपर वुमन आहे, तू सुपर वुमन असल्यामुळे रडायचं नाही, आरोहीला काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस. तेव्हा आता आबीच्या हे गुंडांनी मात्र आता म्हणजे आरोहीला पकडून नेलेला आहे आणि तेथे डांबून ठेवलेला आहे आणि आता ते असं काहीतरी फोन करणार आहे की ह्या मुलीच्या बापाकडून मात्र आपल्याला 1,00,000 रुपये हवे आहेत, तरच आपण मुलगी त्यांना जिवंत द्यायची असं धमकायचं तिला. आरोहीला बिचारीला डांबून ठेवलेला आहे. आरोही बेशुद्ध पडलेली आहे आणि रेवा पाठलाग करत तेथे येऊन पोहोचते. तेथे पूर्णपणे आता अंधार असतो. आता ह्या गुंडांना माहितीच नाही की येथे मात्र आपला पाठलाग करत एक बाई आलेली आहे म्हणून. तेव्हा ते गुंड मस्त पत्ते खेळत असतात आणि आता एकमेकांना म्हणत असतात की ह्या मुलीच्या बदल्यात आपल्याला खूप पैसे मिळू शकतात, आपण त्यांना किडनॅप केलेलं आहे ना,
तिला वाचवायला जर कोणी आले तर आपण त्याला जिवंत सोडायचं नाही आणि येथे कोणालाही येण्याची हिंमत होणार नाही. अगदी पोलीस सुद्धा येथे येऊन पोहोचणार नाही असा बंदोबस्त आपण केलेला आहे. किती काही झाले तरी पोलिसांना सुद्धा काही अगदी लोकेशन वगैरे येथे म्हणजे भेटायला नको आणि पोलीस जरी येथे आले तरी सुद्धा कोणाला काही कळायला नको अशी काहीतरी व्यवस्था आपण केलेली आहे. रेवा मात्र आता आतमध्ये त्या गुंडांच्या मागे येते. रेवा आता अगदी हळूच पावलांनी आलेले असते आणि ते गुंड अक्षयला फोन करतात. अक्षयला फोन करून म्हणतात की हे बघ, आम्हाला आत्ताच्या आत्ता 1,00,000 रुपये हवे आहे. जर तुला तुझी पोरगी सुखरूप हवी असेल तर आम्हाला 1,00,000 रुपये दे. तेव्हा आता रमा आणि अक्षय मात्र त्या गुंडांना विचारतात की तुम्ही नक्की कुणाचे गुंड आहात, नक्की तुम्हाला रेवाने आणि तामटकरनेच हे सर्व करण्यासाठी सांगितले ना. तेव्हा ते गुंड म्हणतात की आम्हाला कोणीही हे करण्यासाठी सांगितलेले नाही. आम्ही तुमच्या मुलीला उचललेले आहे, आम्हाला पैसे हवेत आहे आणि ते पैसे जर तुम्ही आम्हाला नाही दिले तर तुमच्या मुलीला आम्ही जिवंत नाही ठेवू शकणार. तेव्हा आता रमा आणखीनच रडायला सुरुवात करते. तिला काही कळत नसतं की आपल्या आरोहीला आता कसं या संकटातून वाचवायचं आणि रेवा आता ह्या आपल्या आरोहीच्या मागे का गेली असेल. रेवाचाच यामागे काहीतरी हात आहे असा रमा आणि अक्षय यांचा संशय असतो. कारण तांबटकर आणि रेवा काही पण करू शकतात, कोणत्याही थराला ते जाऊ शकतात. आत्तापर्यंत रेवाने जे जे काही आपल्यावर संकट आणलेली आहे त्यामुळे रेवा हे सुद्धा संकट आपल्यावर आणू शकते आणि आपल्याला धोक्यात आणण्यासाठी तिने मुद्दाम आपल्या आरोहीला किडनॅप केलं असेल आणि त्या गुंडांना तिनेच पैसे दिले असतील असा रमा आणि अक्षय या दोघांचाही गैरसमज झालेला असतो. परंतु आता रेवा मात्र आता आतमध्ये येते आणि ते गुंड आता मस्त हसत असतात की आता त्या मुलीचा बाप आपल्याला पैसे देईल. आता आपण ते पैसे घेऊन मात्र त्या आभीला चांगला धडा शिकवायचा आहे. आभी आपल्याला फसवतो, आपण मात्र त्या आभीला असा काहीतरी धडा शिकवायचा आहे की त्याला जन्माची अद्दल घडली पाहिजे, जेणेकरून आता ह्या मुलीचे पैसे आपल्याला येतील पण तरीसुद्धा आपण त्या आभीला सोडायचं नाही. रेवा ही सर्व काही ऐकत असते. म्हणजे रेवा म्हणते की आता नक्की हे तर त्या आभीचे म्हणजे जे कारस्थान म्हणजे अभिनय ह्या गुंडांकडून पैसे घेतले होते आणि त्यामुळे मात्र ह्या गुंडांनी आरोहीला किडनॅप केलेला आहे आणि ह्या मुलीचं नाव आरोही आहे तर आणि ही रमा अक्षयची मुलगी आहे हे मात्र आता सगळं काही हिच्या रेवाच्या लक्षात आलेलं असतं. रेवा म्हणते की आता कितीही काही झाले तरीसुद्धा मला ह्या मुलीला आरोहीला वाचवायचं आहे. कारण आता रमा आणि अक्षय यांना मी आत्तापर्यंत जो काही त्रास दिला तर आता हे सर्व करून मात्र मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकते, त्याचं मला समाधान भेटेल. आत्तापर्यंत फक्त मी त्यांना त्रास दिला पण आता यापुढे मात्र मी त्यांना मदत करणार आहे आणि आज या आरोहीला मात्र तिची मावशी संकटातून वाचवणार आहे. मी रमाची मैत्रीण जरी असले तरीसुद्धा आज ह्या मावशीचं कर्तव्य आहे की आरोहीला संकटातून वाचवायचं. म्हणून रेवा कशाचाही विचार न करता आपल्या गाडीतून जी काही तिने गन आणलेली आहे तर तो पिस्तूल घेऊन ती अलगत असं तेथे त्या गुंडांच्या आड्यावर शिरते. आता ते गुंड मात्र हसत असतात. रेवा मात्र आता अगदी म्हणजे इतकी न घाबरता अगदी धैर्याने पुढे येते आणि त्या गुंडांच्या डोक्याला पिस्तूल लावते. तेव्हा ते गुंड तिला म्हणतात की तू कोण आहे. आरोही बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा आता रेवा त्यांना धमकी देते की मी तुमची मौत आहे आणि जर काय करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला तुमचे जीव हे जिवंत तुम्हाला हवे असताल, तुम्हाला जर येथून जिवंत जायचं असेल तर ह्या मुलीला सोडून द्या, नाहीतर मी तुम्हाला एकेकाला उडवून टाकील. तेव्हा ते गुंड मात्र आता रेवाला म्हणजे धरायला जातात. रेवा त्यांना अगदी काही घाबरत नसते आणि त्याच वेळेस मात्र आता रेवाने कशाचाही विचार न करता जी काही गोळी त्या म्हणजे पिस्तूल त्या गुंडाच्या डोक्याला लावलेला आहे आणि तरीसुद्धा आता ते गुंड रेवावर अगदी हल्ला करून येतात आणि हल्ला करून आल्यानंतर आता इकडे अक्षयने मात्र पोलिसांना फोन केलेला आहे आणि पोलिसांना फोन करून आता रेवाचं लोकेशन ते म्हणजे ट्रॅप करण्यासाठी सांगितलेले असते. कारण रेवा त्या ठिकाणावर गेलेले आहे आणि रेवाचं लोकेशनसुद्धा तेथे येत आहे असं आता पोलीस स्टेशनमधून अक्षयला सांगितले जाते. म्हणजे नक्की रेवानेच आपल्या आरोहीला किडनॅप केलेला आहे हे आता यांचा गैरसमज होतो. परंतु आता रमा खूप रडत असते. रमा म्हणते की काही झालं तरी मला माझी आरोही परत हवी आहे, आरोहीला काही व्हायला नको. रेवा मात्र आता ह्या गुंडांशी लढत असते आणि इकडे पोलीस रेवाला पकडायला येत असतात. कारण रेवानेच मात्र आता आरोहीला किडनॅप केलेला आहे असं सगळ्यांचा गैरसमज होतो. तेव्हा ते गुंड हे आरोहीला तेथून घेऊन जात असतात. परंतु रेवा त्यांना अगदी एक हात करते आणि आता जे काही पोलीस वगैरे आहे तर ते सगळेजण तेथे येऊन पोहोचतात.
रमा आणि अक्षय आरोही आरोही आवाज देत असतात आणि आता हे पोलीस सुद्धा आहे तर ते सगळेजण आता साध्या वेशात तेथे आलेले असतात आणि आरोहीला शोधत असतात. आणि त्याच वेळेस आता रेवा ही गुंडांशी एक हात आतमध्ये करत असते. रमा जोरात आरोही आरोही असा आवाज देत असते, परंतु होतं काय आता त्या क्षणाला रेवाने जी काही त्या गुंडाच्या डोक्याला पिस्तूल लावलेला आहे तर रेवा मात्र आता ती बंदूक आहे ना त्या बंदुकीने मात्र आता त्या गुंडाला उडवते. आणि त्या क्षणी मात्र रमा अक्षय आणि पोलीस बाहेर उभे आहे आणि त्यांना आता त्या गोळीचा आवाज येतो, बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा. आता मात्र आता रमाच्या पायाखालची जमीन सरकते. अक्षय आणि सगळ्यांना एक खूप मोठा धक्का बसतो की आता आरोहीला मारलं की काय, आरोहीला गोळी लागली की काय, ह्या गुंडांनी आरोहीला उडवले की काय, असा धक्का जबर मात्र आता रमा आणि अक्षयला बसलेला असतो. रमा जोरात आरो असं ओरडते आणि तिकडे धावत जायला निघते. अक्षय सुद्धा आता धावतच जायला निघतो आणि तो रमाला धरतो. आता मात्र रमा खूप रडत असते आणि ती अगदी धक्क्याने तिकडे जात असते तर रमा अक्षय तिला पकडतो, तिला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि आता अक्षय सुद्धा खूप रडत असतो आणि रमा सुद्धा खूप रडत असते. आता दोघांनाही असं वाटतं की आपली आरोहीला गोळी लागलेली आहे. दोघं जण आता तेथेच रडत असतात तर पोलीस आता आतमध्ये जायला निघतात. परंतु आतमध्ये मात्र रेवाने आता त्या गुंडांना उडवलेलं असतं आणि सगळेजण आता रेवाच्यावर हल्ला करून येतात. रेवाला खूप मारण्याचा प्रयत्न करत असतात पण तरी सुद्धा रेवा त्या गुंडांना मारते, एकेकाला करून चांगलंच अगदी उडवते. आणि आता एकामागून एक आता गोळी उडत असते तर ते गुंड आता अगदी मरून जातात. आणि त्या गुंडांनी रेवाला सुद्धा आता डोक्याला अगदी मारलेला आहे, तिच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि आता ती तशीच आता स्वतःचा जीव आवरते कारण रेवाला आता खूप लागलेला आहे. गुंडांनी तिला काठीने डोक्यात वगैरे मारून जखमा केलेला आहे आणि तरी सुद्धा रेवा मात्र आरोहीला वाचवते. आता आरोही रेवाला पाहते, आरोही शुद्धीवर आलेली असते आणि रेवाला बघून तिला खूप आनंद होतो. तेव्हा त्या दोघी एकमेकींना घट्ट असे मिठी मारतात. तेव्हा रेवा म्हणते की हे बघ बाळा, तू काही काळजी करू नकोस, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, आता घाबरायचं नाही, मी तुला ह्या संकटातून वाचवलेलं आहे. तेव्हा आता आरोही खूप रडत असते, बिचारी खूप घाबरलेली असते कारण तेथे आता जो काही ह्या गोळ्यांचा बार झालेला आहे आणि गोळ्यांचा बार होऊन आता इतकी जे काही खाली जखमी पडले गुंड आहे तर ते गुंड मात्र आता खाली सगळेजण अगदी रेवाने मारून टाकलेले असतात. एकेकाचा चांगला फडसा रेवाने उडवलेला असतो. तेव्हा आता आरोही रेवाला मात्र इतकं लढताने आणि त्या गुंडाशी चार हात करताना बघून आता खूप खुश होते आणि रेवाला मात्र ती आता सुपर वुमन म्हणत असते की खरंच बेस्ट सुपर वुमन आहे. आणि आता त्या दोघींची घट्ट अशी छान अशी मैत्री जमलेली असते. आणि आता इकडे बाहेर रमा आणि अक्षय इतके रडत असतात की त्यांना असं वाटतं की आरोहीच्या जीवावर संकट बेतलेलं आहे, आरोही आपल्याला सोडून गेली की काय याची भीती मात्र आता त्यांना वाटत असते. आणि त्याच वेळेस बाहेर आता अक्षय देवाला हात जोडत मात्र इतका रडत असतो की देवा काही कर पण आमच्या आरोहीला या संकटातून वाचव. रमा खूप बाहेर रडत असते, आरू आरू कळत असते. आणि आता आरू, हे बघ ना आरू, अगं तू कुठे आहेस बाळा, परंतु आता आरोही आपल्याला सोडून गेली की काय म्हणून ते देवाला हात जोडून विनवण्या करत आहे. आणि त्याच वेळेस आता एकसी वाऱ्याची झुळूक येते आणि त्या वारूच्या झुळकीबरोबर आई आणि बाबा करत आरोही धावतच बाहेर येते. आता आरोहीला बघून रमा आणि अक्षयला इतका आनंद होतो, त्यांच्या जीवात जीव येतो कारण आरोहीचा जीव गेलेला आहे असं त्यांना वाटतं आणि त्यांचा सुद्धा जीव गेलेला आहे अशी त्यांची अवस्था झालेली असते. आणि जेव्हा आपल्या आरोहीला ते पाहतात, आरोही धावतच आई बाबा करत त्यांच्याकडे येत असते. आणि आता बाहेर आल्यानंतर मात्र आता आरोहीला ते घट्ट मिठी मारतात. अगदी धावत येणारी आपली आरोही अगदी घट्ट अशी मिठी मारून ते खूप रडतात. तेव्हा आता रमा तिला घट्ट मिठी मारते आणि खूप रडते आणि म्हणते की बाळा तू सुखरूप आहे. तर आता आरोही अक्षयला जवळ घेते आणि बाबाला घट्ट मिठी मारते. रमा आणि अक्षय दोघेही खूप रडत असतात. अक्षयची अवस्था खूप बिकट झालेली असते. आरोही तिला जवळ घेते आणि खूप रडते. आता म्हणते की बाबा हे बघ तू रडू नकोस, मी आहे ना सुखरूप. आता अक्षयला इतका आनंद झालेला आहे, तो म्हणतो की माझी बाळ आरोही. तर आता आरोही म्हणते की आई अगं मला एका आंटीने वाचवलेलं आहे आणि ती आंटी आहे ना तर ती सीज सुपर वुमन आहे. तेव्हा आता रेवा ही बाहेर येते, नक्की ही सुपर वुमन कोण आहे म्हणून रमा आणि अक्षय मात्र आता पाहत असतात. आणि तेवढ्यात रेवा त्या गुंडांना मारून बाहेर येत आणि आता रेवाच्या हातामध्ये मात्र पिस्तूल असतो. तेव्हा अक्षय विचारतो की कोण आहे ती आंटी, तर आता आरोही तिच्याकडे बोट दाखवते की ती बघा. रेवा मात्र आता त्यांच्यासमोर आलेली आहे, रेवाच्या डोक्याला जखम वगैरे झालेली आहे.
आता रेवाला बघून मात्र रमा आणि अक्षयला खूप मोठा एक धक्का बसतो, परंतु रमा सगळं काही विसरते आणि धावतच रेवाच्या जवळ येते. रेवाला घट्ट अशी मिठी मारते आणि तिला घट्ट मिठी मारत म्हणते की तुला मिठी मारू की तुझे आभार मानू मला खरंच काही कळत नाही. तेव्हा रेवाला खरंच आनंद होतो. रेवाच्या डोळ्यातून सुद्धा आनंद अश्रू येत असतात, कारण तिला मात्र आता प्रायश्चित्त करण्याची जी वेळ आलेली आहे तर ती रमाचा म्हणजे गैरसमज दूर झालेला आहे. रमाने आपल्याला स्वीकारलेला आहे आणि रमाने आपल्याला घट्ट मिठी मारलेली आहे, म्हणून रेवाला खूपच आनंद होतो. परंतु अक्षय मात्र धावतच येतो आणि अक्षयला खूप राग येतो. अक्षय धावतच येऊन आता रमाला बाजूला करतो आणि काही गरज नाही तिचे आभार मानण्याची आणि तिला मिठी मारण्याची, कारण ती आपल्यापासून लांब राहिली तर बरं राहील. कारण या अगोदर तिने आपल्याला काय काय कारस्थान करून त्रास दिलेला आहे हे तुला माहिती नाही का रमा, आणि तरी सुद्धा तू हिच्यावर विश्वास ठेवते. तू ह्या मुलीवर विश्वास ठेवू नको. आणि रमाने मात्र तिला अगदी घट्ट मिठी मारत अगदी उपकार मानू की आभार मानू हे जेव्हा रेवाला अगदी म्हटलेलं आहे, रेवाला सारखं सारखं तेच आठवत असतं. तिला आपली जी काही अगोदरची मैत्री आहे तर त्या मैत्रीचे क्षण आठवतात. परंतु एक क्षण मात्र अक्षय जे काही बोललेला आहे की हिला मिठी मारण्याची गरज नाही, तेव्हा रमाला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि रेवाला सुद्धा. तेव्हा आता रमा म्हणते की अहो अक्षय तुम्ही असं का करतात, रेवा आता बदललेली आहे, तुम्ही प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही. रमा म्हणते की विचार करा, तिने इतक्या मोठ्या संकटातून आपल्या जीवाशी खेळून आता आपल्या आरोहीला वाचवलेलं, मग तिचे उपकार मानायला आपण नको का. तेव्हा आता अक्षयचा विश्वास नसतो. अक्षय म्हणतो की आभार मानण्याची गरज नाही आणि उपकारही म्हणण्याची गरज नाही, कारण हे सर्व तिनेच मुद्दाम केलेलं असणार आहे. तिनेच मुद्दाम आपल्या मुलीचं अपहरण घडून आणलेलं आहे. तर म्हणून मात्र आता अक्षय हा जोरात रेवावर ओरडतो की इथून चालती हो. तेव्हा आता रमा सुद्धा रेवाकडे बघत असते. रेवाच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिला अगदी घामाने डबडबलेली असते, डोक्यामधून रक्त येत आहे, तरी सुद्धा रमा धावतच जाते आणि आपल्या म्हणजे रेवाच्या डोक्याला जी काही जखम झालेली आहे तर आपल्या साडीचं पदर फाडते आणि तिचं डोक्याला अगदी पदर बांधते. परंतु अक्षय मात्र खूप आता ओरडत असतो. अक्षय रमावरच ओरडतो की चल रमा इथून चल. तू आरोही आता म्हणत असते की नाही बाबा ती माझी मैत्रीण आहे. आरोहीची आणि रेवाची घट्ट अशी मैत्री आता बनलेली असते. आरोही काही रेवाला सोडायला तयार नसते आणि रमाचा सुद्धा आता रेवाच्या बाबतीत असणारा गैरसमज दूर झालेला आहे, कारण इतक्या मोठ्या संकटातून आज रेवामुळे आपली आरोही आपल्याला परत मिळाली, म्हणजे रेवाचा खरंच यामागे काही डाऊन असेल हे रमाने ओळखलेलं असतं. तेव्हा आता रेवाने आता आरोहीला वाचून एक खूप मोठं एक योगदान मात्र रमाने अक्षयच्या जीवनात घडवलेलं असतं. आता एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये घडून आणलेला आहे. परंतु आता रमाचा आता रेवाविषयी असणारा गैरसमज दूर तर होतो, परंतु अक्षय मात्र रेवाच्या विरोधात असणारा जो काही गैरसमज आहे तर तो कसा रेवा दूर करेल आणि अक्षय रेवा आणि रमा हे सगळे परत एकत्र कसे येतील हे पाहायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.